मनसेच्या विद्यार्थी सेनेने फ्रेशर्स पार्टी ही बंद पाडली आहे। पुण्याच्या राजा बहादूर मिल्स परिसरातील हा प्रकार आहे। पार्टीमध्ये अल्पवयीन मुलांना मद्य विक्री केली जात असल्याची चर्चा। कुठलेही ओळखपत्र न पाहता पबमध्ये एंट्री कशी मिळाली असा सवाल विचारला जातोय। पुण्यातील राजा बहादूर मिल्स येथील किकी नावाच्या पबमध्ये शहरातील नामांकित कॉलेजमधील तरुण तरुणींची फ्रेशर्स पार्टी आयोजित करण्यात आली होती। या पार्टीमध्ये शेकडो अल्पवयीन मुलांना सरसकट मद्य विक्री सुरू होती। कुठलेही ओळखपत्र न पाहता तसेच एंट्रीचे रेकॉर्ड रजिस्टर न ठेवता अनेक कॉलेजमधील 16 ते 21 वयोगटातील या ठिकाणी मुलांना या पब चालकांनी प्रवेश दिला असा आरोप करत महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेने थेट ही पार्टी बंद पाडली। फ्रेशर्स पार्टीच्या ठिकाणी दहाड मारून आज मनसेने या ठिकाणी त्यांचा ही फ्रेशर्स पार्टी बंद पाडलेली आहे। आज या ठिकाणी आम्ही एक्साइजच्या ज्या अधिकारी आहेत, बाग मॅडम एक्साइजच्या अधिकाऱ्यांना घेऊन महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे सर्व पदाधिकारी त्या ठिकाणी गेले। त्या हॉटेलमध्ये त्या पार्टीचं कुठलंही रेकॉर्ड नाही, तिथे कुठल्याही लोकांच्या आयडी न बघता, विद्यार्थ्यांच्या आयडी न बघता त्या ठिकाणी त्यांना प्रवेश दिले जात होते। अल्पवयीन मुलांना तिथे सरसकट दारू दिली जात होती आणि ही सगळ्या गोष्टी आज आम्ही ओपन केलेल्या आहेत। आज त्या ठिकाणी पोलीस आणि एक्साइज प्रशासन त्या हॉटेलवरती कारवाई करते। वर्षा अखेरीस आता मेड इन